सुप्रभात मित्रांनो. मी जे खैके पान बनारसवाला गाणं गंमत म्हणून गायलो ते मी माझ्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलं आहे. हे गाणं जर आपल्या सर्वांचे लाडके दादा निळूभाऊ आणि अशोक मामा यांनी ऐकलं असतं तर त्यांच्यामध्ये जे संभाषण झालं असतं ते संभाषण मी तुमच्या पुढे सादर केलं आहे. त्या संभाषणाचा तुम्ही भरपूर आनंद घ्या. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी शेअर केलेल्या व्हिडिओंना लाईक करायला विसरू नका. आनंदी रहा, हसत आणि हसवत राहा. अरे दादा, तू पण शरद पाटीलचं गाणं ऐकलं का? होय, शरद पाटीलचं गाणं ऐकलं मी. मला लय भारी वाटलं बघ. अरे दादा, पण तुला काय भारी वाटलं? मला मला शरद पाटीलचं म्हणलंय की नाही, छोरा गंगा किनारे वाला म्हणायचं सोडून शरद पाटीलनं जे गाण्यामध्ये जे काय बदल केलाय की छोरा कृष्णा किनारे वाला, हे मला लय भारी वाटलं बघ. पण मला एक गोष्ट कळली नाही निळू भाऊ, की तुम्ही लावण्या बघायच्या सोडून, लावण्या ऐकायच्या सोडून शरद पाटीलचं गाणं कसं काय ऐकलं म्हणतोय मी. अरे दादा, मला पण तेच भारी वाटलं बघ. छोरा कृष्णा किनारीवाला म्हणजे कृष्णा घाटावरचा आपला शरद पाटील ज्या गाणं म्हटलंय बघ. अरे दादा, तो बघ आपला अशोक खाली काय करला नाही. निळू भाऊ, आपण अशोकला पण सांगूया शरद पाटीलच्या गाण्याला लाईक करायला. हत्तीच्या आईला. मी प्रोफेसर धोंड, मराठीचा प्रोफेसर. मी पण ऐकलं शरद पाटीलचं गाणं, खूप छान झालंय. मी आता लाईक करतो गाण्याला, छोरा कृष्णा किनारे वाला. तुम्ही पण करा लाईक, प्रोफेसर धोंड. अरे दादा, तबक अशोकनं पण शरद पाटीलच्या गाण्याला लाईक केलं. आता मी निघतो. बाई वाड्यावर वाट बघत असेल, वाड्यावर जातो आता. बाय नेहरू भाऊ, आम्ही पण निघतो आता. आमची पण गंगी वाट बघत असेल. आमच्या गंगेचं तारुण्य लई बेफाम आहे बघा, जसा काय इश्क्याचा आटम बाम. गंगू तारुण्य तुझं बेफाम, जसा इश्क्याचा आटम बाम. चला मंडळी, येतो पुन्हा भेटू. कबोर राम राम.